ओके. लाईट गेलेली, आता आली परत. सांगू शकत नाही परत जाईल सुद्धा. सो तुम्ही कनेक्ट राहा. तर आपण पुढचा जो टॉपिक बघणार ना, दॅट इज कॉल्ड एज ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. याचा शब्दशः अर्थ काय, तर नर्व इम्पल्स कसे ट्रान्समिट होतात. नाउ बिफोर स्टार्ट विथ दिस, काही बेसिक कन्सेप्ट आपण पहिले क्लिअर करून घेऊ. बघा, जे इम्पल्स ट्रान्समिट होतात ना, दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ आयन. नाउ द nerve cell is a excitable cell. Excitable cell means what? When it receives the stimulus, it become excited. This is one thing. And second thing, the nerve membrane or nerve cell made up of membrane, which is a permeable membrane. Permeable membrane means what? It allow certain ions to in and out. Now तुम्ही जर स्ट्रक्चर बघितलं तर नर्व सेलचा जो एक्झॉन आहे, या एक्झॉनचा आत फ्लुइड आहे, दॅट इज कॉल्ड एज एक्झोप्लाझम. एक्झॉनला स्वतःचा लेअर आहे, इज कॉल्ड एज एक्झोलेमा. दिस एक्झोलेमा इज परमेबल. मीन्स व्हॉट? परमेबल याचा अर्थ ती अलाव करते, तो मेम्ब्रेन अलाव करतो आयन्सला यायला आणि आतल्या आयन्स बाहेर जायला. नर्व सेलच्या बाहेर जे काही फ्लुइड आहे, त्या फ्लुइडला आपण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असं म्हणतो. त्या फ्लुइडला आपण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असं म्हणतो. आता हे आयन जे आहेत ना, हे आयनचा खेळ म्हणजे कोणते मेन आयन्स आहेत? सोडियम, पोटॅशियम आणि Cl. एवढे तीनच आहे. त्यातले पोटॅशियम इज व्हेरी इम्पॉर्टंट, सोडियम इज व्हेरी इम्पॉर्टंट. या दोन आयनशी, सोडियम आणि पोटॅशियम हे मेन आयन्स आहेत, या दोन आयनशी एक्सचेंज होतं. जेव्हा सेलमध्ये कुठल्याही प्रकारचा इम्पल्स ट्रान्समिशन होत नाही, त्यावेळेला त्या नर्व सेलच्या फेजला रेस्टिंग फेज असं म्हणतात, म्हणजे पोलराइज फेज. त्याला पोलराइज फेज असं म्हणतात. ज्यावेळेला एक्साइटेशन होतं त्यावेळेला त्याला डिपोलरायझेशन असं म्हणतात. आणि जेव्हा इम्पल्स संपतो, म्हणजे वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन होतो, इम्पल्स ट्रान्समिट होतो, तेव्हा रिपोलराइज होतो. सो डिपोलराइज, रिपोलराइज, डिपोलराइज, रिपोलराइज असं होत राहतं. पण ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचं स्टिम्युलस घेत नाही, म्हणजे तुम्ही रेस्टिंग फेजला आहात, सेन्स ऑर्गनने कुठलाही स्टिम्युलस घेतला नाही, तर त्या फेजला पोलराइज फेज असं म्हणतात. आता याच्यामध्ये जे तीन आयन्स आहेत, त्यातला मेन आयन आहे सोडियम आणि पोटॅशियम. कसं असतं माहिती आहे का, इकडे इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रो निगेटिव्हिटी, म्हणजे मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि लेस इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असे टर्मिनॉलॉजी वापरली आहे. मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि मोर इलेक्ट्रो लेस इलेक्ट्रो पॉझिटिव्ह अशी टर्मिनॉलॉजी वापरली आहे. बघा, मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह याचा अर्थ काय, तर के प्लस पण आहे आणि Na प्लस पण आहे, दोन्हीकडे प्लस प्लस आहे. ज्या वेळेला बाहेर प्लसची संख्या जास्त असते, म्हणजे प्लस आयन जास्त आहेत, आणि आत प्लस आयन कमी आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आउटसाइड दी सेल देयर इज ए Na प्लस, से 10 Na प्लस आहेत, आणि इनसाइड दी सेल म्हणजे सेल म्हणजे नर्व सेल म्हणजे एक्झोप्लाझम मध्ये, दॅट इज फ्लुइड मध्ये के प्लस कमी आहेत. सो ऑब्विसली तिकडे बाहेर 10 आहेत, आत 8 आहेत किंवा 7 आहेत. ह्याचा अर्थ आउटसाइड इट इज मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि इनसाइड इट इज मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह. म्हणजे आत मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे आणि बाहेर मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्हिटी अँड निगेटिव्हिटी इज नॉट रिलेटेड विथ द निगेटिव्ह आयन अँड पॉझिटिव्ह आयन. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह याचा अर्थ पॉझिटिव्ह आयन जास्त आहेत आणि इलेक्ट्रो निगेटिव्ह याचा अर्थ आत किंवा बाहेर वॉटर मे बी पॉझिटिव्ह आयन कमी आहेत. पॉझिटिव्ह आयन कमी आहेत म्हणून त्याला इलेक्ट्रो निगेटिव्ह असं म्हणतात. इलेक्ट्रो निगेटिव्हिटी म्हणजे मायनस आयन नाहीत. प्लसची संख्या जिकडे जास्त असेल तो मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह झाला, पॉझिटिव्ह आयनची संख्या जिथे जास्त आहे तिकडे मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह झाला, आणि पॉझिटिव्हची संख्या जिकडे कमी आहे तो मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह झाला. हे पहिलं कळलं मी काय म्हणून ते, हे कन्सेप्ट कळले तुम्हाला? पहिलं मी असं सांगितलं की नर्व सेल ही एक्साइटेबल सेल आहे,
म्हणजे नर्व एक्साइटेबल सेल याचा अर्थ काय, कुठलाही स्टिम्युलस घेतला की नर्व स्टिम्युलेट होते, कुठलाही स्टिम्युलस घेतला की नर्व एक्साइट होते, दॅट इज कॉल्ड एक्साइटेबल सेल. दिस इज वन. सेकंड, नर्व सेल आहे, नर्व सेलचा नर्व मेम्ब्रेन आहे, नर्वचा जो मेम्ब्रेन आहे दॅट इज परमिएबल. परमिएबल याचा अर्थ सर्टन आयन्स आत येऊ देतात आणि आतले आयन बाहेर जाऊ देतात. ही जी काही एक्सचेंज आहे हे ड्यू टू बिकॉज ऑफ परमिएबिलिटी. सो इट इज परमिएबल लेअर और मेम्ब्रेन. थर्ड, मी तुम्हाला असा पॉइंट सांगितला की नर्व सेलच्या बाहेरचं जे सगळं फ्लुइड आहे, आउटसाइड दी नर्व सेल देयर इज अ फ्लुइड ज्याला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असं म्हणतात. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये सुद्धा आणि आत म्हणजे नर्व सेलच्या आत सुद्धा आयन्स असतात. मेन कुठले स्पेसिफिक आयन, दॅट इज Na+ अँड Cl+. पॉझिटिव्हिटी जे जास्त असेल तर त्याला म्हणतात इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, आणि पॉझिटिव्ह आयन जर कमी असेल तर आपण त्याला म्हणतो मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह. So positivity and negativity, or negativity is not related with the negative ion, it is related with the number of positive ion. If the positive ion are less, we called as electronegative. हे क्लिअर ठेवा नाही तर कन्फ्युजन होईल. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, नर्व सेल जेव्हा रेस्टिंग फेज मध्ये असते, रेस्टिंग फेज म्हणजे वेन देर इज अ नो इम्पल्स, वेन देर इज अ नो स्टिम्युलस, कुठलाही स्टिम्युलस नाही, कुठलाही इम्पल्स नाही, आता तुम्ही शांत बसलात घरी, बरोबर ना, कुठल्याही प्रकारचा इम्पल्स ट्रान्समिट होत नाहीये, पण कोणी जर पटकन तुम्हाला मागणं चिमटा काढला किंवा काहीतरी टोचलं तर तुम्ही एक्साइट होणार. म्हणजे तुम्ही एक्साइट होणार, तुमच्या स्किनने स्टिम्युलस घेतला, तुमचे नर्व सेल एक्साइट झाले. सो दॅट वी कॉल्ड ॲज तुमचा नर्व डिपोलराइज झाले. ज्या वेळेला एखादा इम्पल्स ट्रान्समिट होतो डिपोलराइज होणार, मग तो इम्पल्स पुढे गेला की मागचा पार्ट रिपोलराइज होतो, मग परत डिपोलराइज रिपोलराइज डिपोलराइज रिपोलराइज असं होत तो इम्पल्स ट्रान्समिट होतो. पण कुठलाही इम्पल्स जेव्हा त्यातनं ट्रान्समिट होत नाही, म्हणजे थोडक्यात नर्व सेल जेव्हा रेस्टिंग फेज मध्ये असते त्यावेळेला त्याला पोलराइज फेज असं म्हणतात. तर या 4 बेसिक गोष्टी आहेत त्या पक्क्या डोक्यात ठेवा. रिपोलरायझेशन, डिपोलरायझेशन, रेस्टिंग फेज, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. आता आपण ह्या पॉइंटकडे जाऊया, ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. बघा, हे दोन्ही इम्पल्स, नर्व इम्पल्स आहेत ना, हे दोन प्रकारे होतात, एक केमिकल ट्रान्समिशन आणि एक इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन. तर काय होतं बघा, द न्यूरॉन्स आर एक्साइटेबल सेल that is surrounded by extracellular fluid, that is ECF. The nerve impulse is a wave of bioelectrical or electrochemical disturbance passing along the neuron. Disturbance passing along the neuron. म्हणजे हे जे काही इम्पल्स आहेत ना, हे आयदर हे बायोइलेक्ट्रिकल आहेत किंवा इलेक्ट्रोकेमिकल आहेत. The transmission of the nerve impulse along the long nerve fiber म्हणजे एक्झॉन, थोडक्यात ट्यूब, is a result of electrical charge across the neural membrane during conduction of an excitation. म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला मी सांगतो. बघा, ऍक्च्युली तुम्हाला फिजिक्स मध्ये पीडी आहे, पीडी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. फार मला त्यातलं माहित नाही फिजिक्स मधलं, पण पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, तर दोन आयन्स मधला डिफरन्स, पीडी म्हणूया आपण त्याला. जे अगदी सिंपल एक्सपेरिमेंट होता, पॉझिटिव्ह आयन जास्त आहेत, निगेटिव्ह आयन जास्त असल्यामुळे दोघांमध्ये डिफरन्स क्रिएट झाला, दॅट इज कॉल्ड एज सॉरी, त्या दोघांच्या आयन्स मध्ये डिस्टन्स राहिल्यामुळे त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला. आणि जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो त्यावेळेला आयन्स हे कॅरी होतात, म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास होते. असं त्या फिजिक्स मध्ये काही मला माहिती आहे, तुम्हाला मी सांगितलं. सेम तसंच इथे सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं बघा, बाहेर आयन जास्त आहेत, आत आयन कमी आहेत. सो ऑब्व्हियसली काय होणार, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणार. आणि जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो तेव्हा आयन्स पळायला लागतात, बरोबर ना, आयन्स फ्लो होतात. सो पण ज्यावेळेला रेस्टिंग फेज असते तेव्हा पीडी 0 असतो. सो पीडी 0 असल्यामुळे इम्पल्स ट्रान्समिशन होणार नाही. इम्पल्स ट्रान्समिशन कधी होणार, ज्यावेळेला पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो त्यावेळेला. सो त्याला म्हणतात कंडक्शन ऑफ एक्साइटेशन. बघा, द ट्रान्समिशन ऑफ द नर्व इम्पल्स अलॉंग द लॉंग नर्व म्हणजे एक्झॉन म्हणतो मी, ट्यूब, इज रिझल्ट फॉर इलेक्ट्रिकल चार्ज अक्रॉस द न्यूरल मेम्ब्रेन, जे मी तुम्हाला सांगितलं, ड्युरिंग कंडक्शन ऑफ एन एक्साइटेशन.
each neuron has a charged cellular membrane with a voltage which is different on the outer and the inner side of the membrane. प्रत्येक नर्व्हचा जो सेल्युलर मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये व्होल्टेज आहे आणि तो डिफरन्स आहे बाहेर आणि आत, आणि त्याच्यामुळे इम्पल्स ट्रान्समिशन होतात. ओके, आउटर साइड म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, इनर साइड म्हणजे एक्झोलेमा म्हणजे सॉरी एक्झोप्लाझम म्हणजे एक्झॉनच्या आतलं असलेलं फ्लुइड. Now, the plasma membrane separates the outer and inner solution of different chemical components. Plasma membrane म्हणजे नर्व सेल ही एक मेम्ब्रेन एनिमल सेल आहे. सो एनिमल सेल म्हणजे त्याचा बाहेरचा मेम्ब्रेन प्लास्मा मेम्ब्रेनचा असणार जो परमेबल आहे, म्हणजे तो अलाव करतो काही ठराविक आयन्सना, इनर सोल्युशन आणि आउटर सोल्युशनला. So the plasma membrane separates the outer and inner solution of different chemical components, but having approximately the some total number of ions. Okay, ions जे काही टोटल नंबर्स आहेत बाहेर आत येणारे त्याला अलाव करण्याचं काम हे प्लास्मा मेम्ब्रेन करतं. द एक्सटर्नल टिश्यू फ्लुइड हॅज बोथ, ऐका, द एक्सटर्नल टिश्यू फ्लुइड, एक्सटर्नल टिश्यू फ्लुइड म्हणजे काय, सेलच्या बाहेर. एक्सटर्नल टिश्यू फ्लुइड हॅज बोथ सोडियम अँड पोटॅशियम, बट देर इज प्रीडॉमिनंट ऑफ सोडियम म्हणजे Na अँड Cl. बाहेर सोडियम आणि पोटॅशियम दोन्ही असतात. आउटसाइड द सेल, आउटसाइड द सेल, सेल म्हणजे न्यूरॉन, हा लक्षात ठेवा. आउटसाइड द सेल म्हणजे न्यूरॉन, न्यूरॉनच्या बाहेर एक्स्ट्रा सेल्युलर जे काही फ्लुइड आहे त्या फ्लुइड मध्ये सोडियम आणि पोटॅशियम असतात, बट सर्वात प्रीडॉमिनंट कोण असतं, Na+ आणि Cl. Na+ जास्त महत्वाचं आहे. वाईल K इज प्रीडॉमिनंट विदिन द फायबर्स, म्हणजे आत सुद्धा बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं Na+ पण आहे, K+ पण आहे. आत सुद्धा Na+ पण आहे, K+ पण आहे. बाहेर Na+ जास्त आहे, आत K+ जास्त आहे. K is predominant within the fibers or in the intracellular fluid. Intracellular fluid याचा अर्थ नर्व सेलच्या आतलं फ्लुइड. एवढं कन्सेप्ट क्लिअर झाला? मी एक एक टप्प्याटप्प्याने जातो. प्लीज रिस्पॉन्ड द्या, येस ऑर नो. इफ इट इज नो देन आय विल अगेन रिपीट. इफ इट इज येस मग मी पुढे जाईल. हे मी इथपर्यंत सांगितलं, तुम्हाला क्लिअरिटी आली डोळ्यासमोर? इथपर्यंत सांगितलं तो कन्सेप्ट कळला सगळ्यांना? ओके, किती जण आहेत? 17 जण आहेत, त्यातले तिघांनीच सांगितलं मला. ओके, ठीक आहे, आपण आता पुढे जाऊया. बघा, म्हणजे थोडक्यात सेलच्या बाहेर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये Na+ पण आहेत, K+ पण आहेत, पण Na सर्वात जास्त आहेत, K कमी आहे. तर एक्झॅक्टली याच्या उलट आत पण Na+ आहेत आणि K+ आहेत, पण आत K+ जास्त आहेत आणि Na+ कमी आहेत. असं Na+ कमी असं नाही म्हणत मी, K+ जास्त आहेत. सो विदिन द फायबर और इन द इंट्रासेल्युलर फ्लुइड. नाउ this condition of a resting nerve is also called as polarized state. ही स्टेट म्हणजे पोलराइज स्टेट झाली, म्हणजे कुठे बाहेर Na+ जास्त, आत K+ जास्त. ही फेज म्हणजे पोलराइज फेज किंवा त्याला रेस्टिंग फेज म्हणतात. रेस्टिंग फेज याचा अर्थ कुठल्याही प्रकारचं एक्साइटेशन नर्व सेलला नाही. इट इज एस्टॅब्लिश्ड बाय मेंटेनिंग अन एक्सेस ऑफ Na ऑन द आउटसाइड. म्हणजे रेस्टिंग फेज मध्ये बाहेर नेहमी Na+ जास्तच असणार. On the inside there is an excess of K+ along with large negatively charged protein molecules. तर आत काय, आत K+ जास्त आहेत आणि ह्याच्या बरोबर सुद्धा काही प्रोटीन्स आहेत जे काही निगेटिव्हली चार्ज मॉलिक्यूल असतात आणि न्यूक्लिक ऍसिड आहे. सो आत सेलच्या आत, नर्व सेलच्या आत K+ जास्त आहेत, त्याच्याबरोबर निगेटिव्ह चार्ज प्रोटीन आणि मॉलिक्युल्स आणि न्यूक्लिक ऍसिड जास्त असतं. Some amount of Na and K+ is always leak across the membrane. So obviously जर परमेबल मेम्ब्रेन असेल तर तो काही प्रमाणात सोडियम आणि पोटॅशियम इकडे तिकडे करणारच. जास्त प्रमाणात नाही, पण काही प्रमाणात होणारच, बरोबर ना? जर तो मेम्ब्रेन हा परमेबल मेम्ब्रेन असेल तर थोडंसं लिकेज होणारच, बरोबर ना? म्हणजे थोडेसे के, थोडेसे सोडियम आत बाहेर जाणारच अक्रॉस द मेम्ब्रेन. The Na+ and K+ pump in the membrane actively restore the ion to their appropriate site. आणि हेच काय करतात की नर्व्सला
प्रॉपर वेला किंवा प्रॉपर गोष्टी ठेवण्यासाठी आयन्स मेंटेन करण्यासाठी काम करतात जेव्हा रेस्टिंग फेज असतात त्यावेळेला. अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन अँड इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट म्हणजे ज्या वेळेला नर्व एक्साइट होते, अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन अँड इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट Na+ is being forced out and K+ is being forced inside the membrane. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट होतं बरोबर ना, म्हणजे अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन अँड इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट, जर ज्या वेळेला इलेक्ट्रोकेमिकल सॉरी एक्साइटेशन नका देऊ, एक्साइटेशनच्या वेळेला नाही, जेव्हा कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त होतं बरोबर ना, इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट होतात त्यावेळेला सोडियम आतला सोडियम बाहेर जातो आणि बाहेरचा K+ आत येतो. इज बिंग फोर्स इनसाइड द मेम्ब्रेन, K+ बाहेरचा आत येणार. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज सोडियम पंप और NaK एक्सचेंज पंप. दिस ऍक्टिव्ह प्रोसेस रिक्वायर्ड ATP एनर्जी. हे सगळ्यासाठी ATP एनर्जी लागतं. याला सोडियम पोटॅशियम पंप असं म्हणतात. कधी होणार? अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन अँड इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट Na+ is being forced out. आतला जो Na आहे ना तो बाहेर जातो. अँड K is being forced inside. बाहेरचा K तो आत येतो. याला सोडियम पंप असं म्हणतात और NaK एक्सचेंज पंप असं म्हणतात. कसं होते पुढे बघूया. दिस ऍक्टिव्ह प्रोसेस रिक्वायर्ड ATP. हे होण्यासाठी एनर्जी लागते. The difference in distribution of Na+ and K+ on the two sides of the membrane produce a potential difference of -50 to -100 millivolts. Average is -70 millivolts. आता हे आयन्स आहे म्हणजे याला व्होल्टेज असणार. सो किती